भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि समाजसेवेमध्ये ज्यांचा हातखंडा आहे, विशेष करून रुग्णसेवा ज्यांनी अंगी बाळगलेली आहे, आपला कारभार कार्य हे सगळं सांभाळत असताना रुग्णसेवेची अभूतपूर्व सेवा ती त्यांनी अंगीकारलेली आहेत, असे अमरावतीचे ज्येष्ठ भाजपाचे कार्यकर्ते अमरावती विधानसभा प्रमुख मंगेश खोंडे आज आपल्यासोबत आहेत। मंगेश खोंडे यांना आपण सर्वात पहिले मंगेश खोंडे आम्ही आपलं स्वागत करतो विदर्भ न्यूजच्या या निवडणूक रणसंग्राम 2019च्या कार्यक्रमामध्ये। आपण सध्या विधानसभा इथले जे अमरावतीचं विधानसभेचं कार्यक्षेत्र सांभाळत आहात, काय परिस्थिती वाटते आपल्याला विधानसभा मतदारसंघामध्ये? मला पक्षाकडनं एक दीड महिन्या पहिले अमरावती विधानसभा प्रमुख म्हणून माझी नेमणूक करण्यात आली आणि नेमणूक केल्यानंतर मी आपल्या कामाला इथे अमरावती मतदारसंघामध्ये सुरुवात केली आणि खरोखर असं अप्रतिम जे भाऊनं केलेलं कार्य आहे आणि प्रत्येक समाजाला सोबत घेऊन केलेलं काम आहे, या सगळ्या गोष्टीवर मी जेव्हा पर्सनली स्वतः एक फिरणं या मतदारसंघामध्ये अमरावतीमध्ये फिरणं चालू केलं, त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की जो जनप्रतिनिधी सामान्य जनतेचे, गरिबांचे, सर्वांचे प्रश्न मार्गी लावतो, अशा जनप्रतिनिधीचं विधानसभा प्रमुख मला मिळालं। खरोखर या गोष्टीसाठी माझं मी सौभाग्य मानतो आणि खरोखर भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष व संपूर्ण अमरावतीचे जे ज्येष्ठ पदाधिकारी आहे त्यांचे मी पहिले सर्वप्रथम आभार मानतो आणि सन्माननीय आमदार डॉक्टर सुनील भाऊजी देशमुख यांचंही आभार मानतो की त्यांनी मला प्रभारी म्हणून इथे नियुक्त केलं। सांगायचं तात्पर्य असं आहे की अमरावतीमध्ये मी जेव्हा काम चालू केलं आणि पहिले मी स्वतःच फिरलो आणि मग त्यानंतर काम चालू केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की भाऊंनी जे केलेलं काम आहे, या मतदारसंघामध्ये जे कार्य केलेलं आहे आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून, रस्ते असो, उड्डाणपूल असो किंवा हॉस्पिटल आरोग्यसेवा असो। आता जसं उमेशजींनी सांगितलं की आरोग्यसेवेमध्ये मी काम करतो, माझं अमरावती जिल्ह्यामध्ये सन्माननीय आमचे मार्गदर्शक आणि माझे नेते दत्ताजी मेघे साहेब यांच्या मार्गदर्शनात मी जे आरोग्यसेवेचं काम आता जवळपास 3-4 वर्षापासून करत आहे, त्या माध्यमातून बऱ्याच गरिबांना आरोग्याच्या सुखसुविधा लाभल्या। पण मी जेव्हा भाऊशी जुळलं तर माझ्या एक लक्षात आलं की अमरावतीमध्येही भाऊंनी जे आरोग्याविषयी काम केलेलं आहे ते अप्रतिम काम आहे आणि एवढं अप्रतिम आहे की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असो की डफळींची नवीन जे 200 खाटांची आता नवीन रुग्णालयाची निर्मिती असो, हे सगळं काम अप्रतिम आहे। आता त्यानंतर आरोग्यसेवेमध्ये भाऊंनी आता इथे एक कार्डिओलॉजी जी हृदयासाठी आवश्यक अशी सिस्टीम असते ती इथे सुरू केलेली आहे नवीन सुपर स्पेशालिटीमध्ये आणि त्याचं बांधकाम पूर्णतः आलेलं आहे, फक्त काही युनिट बाकी यायचे आहे। तर या आचारसंहिता संपल्यानंतर ते युनिट येऊन ते लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा जो अमरावतीमध्ये मोठ्या थाटात करतील आणि अशा बरेचशा गोष्टी आहे। मला भरपूरच्या गोष्टी माहीत नाही, लोक सांगतात की भाऊंनी आमच्यासाठी हे केलं ते केलं आणि भारतीय जनता पार्टीचा जो विश्वास आहे, सन्माननीय आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री जे तळप युवा नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीसजी, या दोघांच्या मार्गदर्शनात सन्माननीय मार्गदर्शक आमचे सुनील भाऊ देशमुख, अमरावतीचा जो विकास आहे यापेक्षाही जास्त तो करण्यात येईल आणि आज एक जे युनिट आहे त्यांनी मला वाटते सर्वे केला आहे पूर्ण भारतामध्ये। तर मागे मी नेहमी ऐकतो, आता काल सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की बाबा अमरावतीचा क्रमांक हा 16वा आहे आणि 111वा नंबर काहीतरी ते कोणचं यूपीतलं कोणतं तरी गाव आहे छोटंसं। आणि हे बघा की अमरावतीमधल्या जे आपल्या आजूबाजूचे यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वर्धा म्हणजे नागपूर जे मुख्यमंत्री आणि गडकरी ते सुद्धा अमरावतीच्या मागच्या येतात, ते मागे आहे। पण आता त्या बरेच समोर गेलं असेल कारण की तिथे 2-2 इंजन लागलेलं आहे, सन्माननीय गडकरी साहेबाचं आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाचं। तर ते नागपूर समोर जाणार, तिथे मेट्रोपासून आता सर्व त्यांनी सुखसुविधा लोकांसाठी उपलब्ध करत। पण अमरावतीचं विजन असलेला नेता, अमरावतीमध्ये कार्य करणारा नेता आणि अमरावतीच्या विकासाची धुरा धरून चालणारा नेता यांनी आपला विजन विकास जो आहे तो सातत्यानं आपलं काम करण्याची जी तयारी आहे, खरोखर मी सुनील भाऊच्या माध्यमातून बघत आहे आणि खरोखर आज अमरावतीकरांना मी नम्र विनंती करतो की मी जरी बडनेरा याचा विधानसभेचा रहिवासी असलो
पण बडनेरा विधानसभा आणि अमरावती विधानसभामध्ये जेव्हा मी काम करत आहे, खरोखर अमरावतीचं जे डेव्हलपमेंट आहे आणि खरोखर सुनील भाऊचं जे कार्य आहे, सगळ्या समाजाला घेऊन समोर चालण्याची जी त्यांची दिशा आहे, त्यांचे विचार आहे, असा नेता आपल्याला मिळणार नाही. म्हणून कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता आपण आपलं मत 21 तारखेला कमळाचं बटन दाबून सुनील भाऊंना मोठ्या प्रमाणात मोठा विजय मिळवून द्यावा, अशीच मी हात जोडून सर्व मतदार राजाला विनंती करतो. आणि यानंतरही अमरावतीकरांसाठी खरोखर असा नेता आपल्याला मिळणार नाही. परत आपल्याला 21 तारखेला जास्तीत जास्त मतदान आपल्या घरून झालं पाहिजे, अशी सर्व मतदान राजांना विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.